नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की तारक मंत्राचे पाने का बनवायचे आणि मग ते पाणी कसे बनवायचे, त्या पाण्यामुळं काय होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी किंवा देवाच्या म्हणा किंवा स्वामींच्या बऱ्याच सेवा करून पण काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. तर मग तारक मंत्राचे पाणी बनवल्यामुळे तुमच्या घरातील मुलं जर चिडचिड करत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल किंवा एखादी बाधा असेल तुमच्या घरात किंवा एखाद्याला आजारपण असेल, ते आजारपण खूप दवाखाने करून पण बरं होत नसेल, तर मग त्यासाठी मग तारक मंत्राचे पाणी बनवायचे आहे. आणि मग ते पाणी कसे बनवायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग काय करायचे की जे तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवणार आहात किंवा स्वतःसाठी जर बनवणार असाल तर ते स्वतःच प्यायचं आहे. आणि जर घरातील इतर कोणासाठी बनवत असाल तर मग ते पाणी मग अनुष्ठान करून त्या व्यक्तीला द्यायचं आहे. जर तुमच्या घरातील लहान मुलं म्हणजे शाळेतील मुलं अभ्यासात वगैरे लक्ष लागत नसेल, तर मग त्या मुलांसाठी पण तुम्ही हे पाणी बनवून देऊ शकता. आणि मग तुमच्या घरात जर एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल आणि तर मग ते व्यसन सुटत नसेल, तर ते व्यसन सुटण्यासाठी पण तुम्ही हे तारक मंत्राचे पाणी बनवून देऊ शकता. आणि जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती आजारी असेल, सारखा दवाखाना वगैरे करायला लागत असेल, तर मग ते आजारपण बरं होत नसेल, तर त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा एखादी बाधा वगैरे असेल तर त्यासाठी पण हा उपाय, म्हणजे सगळ्याच गोष्टींवर हा उपाय तुम्ही करू शकता. तर मग ते तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे ते मग बघूया. सगळ्यात अगोदर काय करायचे, तुम्हाला देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ते तारक मंत्राचे पाणी बनवू शकता. सकाळी जर शक्य झालं तर सकाळी करा. आणि जर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं असेल तर अनुष्ठान करायचे. तुम्हाला पहिल्या दिवशी अनुष्ठान करायचं आहे की हे स्वामीराया, मी 11 दिवसात दररोज 11 वेळा किंवा सकाळ संध्याकाळ 11-11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे. तर माझे हे काम आहे, तर हे काम तुम्ही पूर्ण करा. किंवा तुमचा मुलगा चिडचिड करत असेल तर त्या मुलाचा चिडचिडेपणा दूर करा. किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे तर ते व्यसन बंद होण्यासाठी तुम्ही मदत करा, मार्ग दाखवा. यासाठी मी हा संकल्प करत आहे, असं म्हणायचं आहे. आणि मग त्या दिवसापासून सुरुवात करायचं आहे. दररोज 11 वेळा म्हणायचं आहे. सकाळी 11 वेळा किंवा संध्याकाळी 11 वेळा. अशा प्रकारे अनुष्ठान करायचं आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एक ग्लास घेतला त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे. हात ठेवल्यानंतर मग जोपर्यंत तुमचा 11 वेळा तारक मंत्र म्हणून होत नाही, तर बऱ्याच जणांना तारक मंत्र पाठ नसतो. मोबाईलवर लावल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत वेळ जातो. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जे मोबाईलवर आहे ते तुम्ही एखाद्या कागदावर लिहून घ्यायचं आहे किंवा त्याची प्रिंट काढून आणा. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणायला सुरुवात करता त्यावेळेस ते कागद किंवा ते प्रिंट तुमच्या पुढं धरा आणि पूर्ण होईपर्यंत मग तारक मंत्र म्हणून घ्या, पाठ होईपर्यंत. म्हणजे हळूहळू तुम्हाला तारक मंत्र पाठ होऊन जाईल. मग काय करायचं आहे की ग्लास घेतला त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग दिवा अगरबत्ती लावायचा आहे तुम्हाला. आणि मग तारक मंत्र म्हणायचं आहे, पूर्ण तारक मंत्र 11 वेळा तारक मंत्र म्हणून होईपर्यंत ग्लासावरून हात काढायचा नाहीये, पूर्ण 11 वेळा होईपर्यंत. आणि मग जे तुम्ही तारक मंत्र म्हटला आहात, जे ग्लासातलं पाणी आहात, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करणार आहात तारक मंत्र किंवा स्वतःसाठी जरी करणार असाल किंवा स्वतः तुम्हाला एखादा आजार असेल किंवा तुमचा पण स्वतःचा पण चिडचिडेपणा कमी होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही मग ते स्वतःच प्यायचं आहे. आणि मग तुम्ही घरातल्या सगळ्यांसाठीच करत असाल तर मग ते पाणी तुम्ही जे पाणी प्यायला वापरता, माठातलं म्हणा किंवा हंड्यातलं पाणी म्हणा, त्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे. आणि मग लक्षात असू द्यायचं आहे की तुम्ही जर घरात नॉनव्हेज वगैरे करत असाल तर त्या पाण्यामध्ये हे पाणी एकत्र करू नका. कारण नॉनव्हेज स्वामींना वर्ज्य आहे, त्यामुळं मग हे पाणी बाहेरच्यांना पण प्यायला द्यायचं नाहीये. आणि मग जर एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तुम्ही तर फक्त त्या व्यक्तीसाठीच मग तो ग्लास प्यायला द्यायचा आहे.
त्यासाठी मग जर तुम्ही केलात, तर तुमच्या घरातील जर मुलं चिडचिड करत असतील किंवा एखाद्याला आजारपण असेल, तर तुम्ही ही सेवा किंवा हे अनुष्ठान करून बघा. स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि एखाद्याचं आजारपण बरं होईल. आणि तुमची मुलं जर चिडचिड करत असतील, तर मुलांचा चिडचिडेपणा पण कमी होतो. आणि एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, तर ते व्यसन कमी होण्यासाठी पण मदत होते. तर हे स्वामींचं जे अनुष्ठान आहे, ते करायचं आहे तारक मंत्राचं. सलग तुम्हाला 11 दिवस करायचं असेल, तर तुम्ही 11 दिवस करू शकता किंवा 21 दिवस करायचं असेल, तर 21 दिवसाचं पण करू शकता. अशा प्रकारे मग तुम्हाला 108 अनुष्ठान 108 वेळा पूर्ण करायचं आहे. ज्याप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण पूर्ण करतात, त्याचप्रमाणे 108 अनुष्ठान तारक मंत्राचे हे पण पूर्ण करायचे आहे. मग असा जर तुम्ही संकल्प केलात, तर ते पण खूपच छान होईल. तुम्हाला जसं शक्य होतं तसं तुम्ही मग पूर्ण करू शकता. आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल, तर मग आता 16 एप्रिलपासून जर चालू करायचं असेल, तर 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. मग 21 दिवसात तुम्हाला जर ही सेवा करायची असेल, आत्ता ज्यांना प्रकट दिनाच्या वेळेस स्वामींची सेवा करायला जमलं नसेल, त्यांनी मग 16 एप्रिल ते 6 मे ह्या दिवसात मग 21 दिवस पूर्ण तुमचे अनुष्ठान होतील तारक मंत्राचे. ती सेवा पण खूप प्रभावी आहे. ही जी सेवा केलीत ना, तर याचं फळ तुम्हाला मिळतंच. आणि हे तारक मंत्राचा तुम्ही संकल्प करून जर सेवा केलात ना, तर त्याचं स्वामी 100% तुम्हाला फळ देतातच. त्यामुळं मग तुम्हाला संकल्प करूनच ही सेवा करायची आहे तारक मंत्राची. आणि मग जर शक्य होत नसेल, तर तुम्ही मग 7 दिवसाची पण सेवा करू शकता किंवा 11 दिवसाची पण सेवा करू शकता. 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. तोपर्यंत मग तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील, तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता. तर मग तारक मंत्राचे हे पाणी अशा प्रकारे बनवायचे आहे. आणि मग तुमच्या घरात ज्यांना ज्या गोष्टींचा त्रास आहे, त्या कमी व्हायला मदत होईल. तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि मग व्हिडिओ जर आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.